पाहूयात पैशांचा पाऊस, गाड्यांचा ताफा आणि बड्या नेत्यांची फौज. निवडणुकीच्या या पारंपरिक समीकरणांना यवतमाळमधील नेरच्या जनतेनं पायदळी तुडवलाय. कसलेही राजकीय पाठबळ नसताना, घरची गरिबी जी आहे ती पाचवीला पुजलेली असताना नेर नगर परिषद निवडणुकीत जांभा उर्फ सचिन कैलास कराळे या तरुणानं ऐतिहासिक विजय संपादन केला. चक्क लोकवर्गणी गोळा करून कराळेनं विजय प्राप्त केला. चला, हेच विजयी उमेदवार सचिन कराळे उर्फ जांभा आपल्या बरोबर आहे. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. पहिलं तर सचिनजी, आपलं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. बर, म्हणजे आता विजय झालाय, कसं वाटतंय असा प्रश्न विचारण्यापेक्षा यापुढे असं मी म्हणेन की जबाबदारी आपली वाढली आहे. कारण लोकांनी आपल्याला लोकवर्गणीतनं निवडून आणलं. सहसा हे राज्याच्या राजकारणात बघायला मिळत नाही, हे फार पूर्वी बघायला मिळायचं. पण कुठेही नेमकी सुरुवात झाली, कोणाचं पहिल्यांदा तुम्हाला पाठबळ मिळालं की बाबा तू राजकारणात उतर किंवा उभा राहा, आम्ही तुला मदत करू? जरा याबद्दल सविस्तर सांगा ना. मला पाठबळ वगैरे कुणाचंच आजपर्यंत मिळालं नाही. फक्त लोकांसाठी धावून जाणे, लोकांचे कामं करणे, हे माझ्या एक अंगीकरणातच होतं की लोकांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. मी 15 वर्षापासून लोकांची सेवा करतो. रुग्णसेवा असो, पोलीस स्टेशनचं काम असो, कोणतं तहसीलचं काम असो, लोकांसाठी मी धावून जातो. आणि लोकांनी जे पैसा गोळा माझ्यासाठी केला, याच्यासाठी केला की बा आज काही ना काही बा राजकीय पाठबळ जर पाठीशी असलं तर काही ना काही काम करायला थोडं हलकं जाईल, या कारणाने लोकांनी मला उभं केलं. आणि मी लोकांचा उमेदवार होतो, मी जनतेचा उमेदवार म्हणून मी एक निवडणूक लढलो आणि लोकांचा मला सहकार्य खूप भेटलं. पण सचिन, 15 वर्ष नगरसेवक असलेल्या व्यक्तीला आपण पराभूत केलं म्हणजे आपण जायंट किलर ठरला असं म्हणायचं? नाही नाही, तसं नाही म्हणता येईल. हे लोकांच्या मनातला एक नगरसेवक म्हणून एक लोकांना काम करण्याची एक मानसिकता, बा लोकांना वाटलं का बा हा खूप चांगला काम करू शकेल आणि लोकांना न्याय मिळवून देऊ शकेल, त्या हिशोबानेच लोकांनी एक अपेक्षा ठेवली माझ्यावर. आणि मी लोकांची अपेक्षा असंच माझ्या याच्यावर ठेवीन. मी समोरची वाटचाल चालू ठेवीन. बरं, पण सचिन, तुमचं पूर्ण नाव सचिन कराळे, तुम्हाला जांभा का म्हणलं जातं? जांभा हे लहानपणापासून एक टोकन नाव आहे. बर, आणि मला दामा म्हणूनच, माझ्या पूर्ण नेर तालुक्यात दामा म्हणूनच ओळखतात मला. म्हणजे काय, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला बोलवलं जातं? जांभा, आमचं हे काम अडलंय, चला करून द्या. म्हणजे कोणकोणत्या प्रकारची कामं आता निवडून येण्यापूर्वी आपण जनतेकरता करत होतात? आता मेन काम माझं रुग्णसेवा. बर, लोकांचं कोणता आपला ऍक्सिडेंट झाला, काही असला तर त्यांना उचलून नेणे, दवाखान्यात सेवा करून देणे, त्यांना यवतमाळ नेणे, जिल्हा रुग्णालयात नेले. आणि त्याच्यानंतर तहसीलचे कामं, नगर परिषदचे कामं, पोलीस स्टेशनचे कामं. आणि माझा मुक्काम ही दवाखान्यातच आहे. अच्छा, दवाखान्यातच मुक्काम? हा, मुक्काम आतापर्यंत माझा हॉस्पिटलमध्येच आहे. म्हणजे कुठे? रात्री यवतमाळ मधल्याच कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये असायचं असं? नाही नाही, नेरमध्ये ग्रामीण रुग्णालय नेर. अच्छा, अरे. नेरमधल्या ग्रामीण रुग्णालयात तिथंच हो. मुक्कामी? तिथेच मुक्काम. आणि तिथं थांबून काय, म्हणजे कशा पद्धतीने काम चालायचं तुमचं? तिथं रात्रीचे पेशंट आले त्यांना डॉक्टरला दाखवणे, त्यांना भरती करून घेणे, त्यांना गोळ्या औषध देणे, सुविधा करणे, बस असंच. बरं सचिनजी, आरोग्य व्यवस्था ठीकठाक आहे का हो तिथे? नाही, जशी पाहिजे तशी नाही आहे. नाही का? लोकांना त्याला परस्पर वापस केल्या जातात. मग लोक आमच्याकडे येतात, मग आम्ही डॉक्टरला सांगून करून घेतो. बरं, म्हणजे सरकारी आरोग्य व्यवस्था हवी तशी नाही आहे? नाही नाही नाही. बरं, पण मग आता तुम्ही जर नगरसेवक झालेला आहात, काय ठरवलंय की काय कामं पहिल्यांदा येणाऱ्या 1 वर्षात तुम्ही पूर्ण करणार आहात? लोकांना फक्त आरोग्य सेवा चांगली भेटावं, हेच एक माझी अपेक्षा आहे. आणि एकही गरजू माणूस तिथून वापस जाता कामा नाही. आणि त्यांच्यासाठी जे काय करावं लागेल ते करायची मानसिकता मी बनवलेली आहे. त्यामुळे उपोषणाला बसायचं काम पडलं तरी चालेल, अजून काही कोणती मोठी राजकीय खेळी खेळायचं काम पडलं तरी चालेल. आणि लोकांच्या जीवामरणाचा प्रश्न या आरोग्याचा आहे. त्याच्यासाठी आपण जर झटपट करत असेल तर ते आपल्यासाठी खूप चांगलं होईल. हे पहिला प्रयत्न माझा आहे. पण तसं हे हे तुम्ही खरं तर कॉम्प्लिमेंट म्हणूनही घेऊ शकता. तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात. दिसायला अगदी तुम्ही म्हणजे तुमची शरीरयष्टी किरकोळ असली तरी तुमची धावपळ ही तुमची फार जोरदार दिसून येते, असं एकूण कळतंय तुमच्या बोलण्यातनं. पण जिथून तुम्ही निवडून आलात तिथल्या समस्या काय? जिथून निवडून आलो तिथला 15 वर्ष अगोदरचे नगरसेवक होता. त्यानं तो भलते आहे, लाखो रुपये करोडो रुपये खर्च करू शकता असा आहे. पण तो त्याचं महत्वाचा विषय, त्याचा विकास वगैरे काहीच नाही आहे.
त्यांच्या लोकांचं फक्त त्यांच्या लोक म्हणजे सुशिक्षित एरिया आहे, तिथच्या लोकांना काहीच पाहिजे नाही, त्याच्या एरिया लोकांना हेच पाहिजे, फक्त नगरसेवकाला फोन लावल्याबरोबर नगरसेवक आला पाहिजे, लोकांचे कामं ऐकले पाहिजे, एवढंच पाहिजे. लोकांचे काही नगर परिषदमध्ये कामं राहत नाही आणि लोकांची भरपूर अपेक्षा नाही आहे. लोकांची अपेक्षा एवढीच आहे की आरोग्य सेवा झाली पाहिजे, हेच लोकांची अपेक्षा आहे माझ्या प्रभागात. बरं सचिन, किती लोकवर्गणी तुमच्याकरता जमा करण्यात आली? म्हणजे आम्ही तर आता आमदारकी असेल, अगदी कोट्यवधींचा खर्च, खासदारकी तर विचारच करायला नको, पण एक नगरसेवक होणं आणि तेही लोकवर्गणीतनं होणं, किती म्हणजे पैसे जमा केले होते लोकांनी तुमच्याकरता? आणि कसा त्याचा ते अंदाज लावू शकत नाही. लोकांनी पैसे आणून द्यायचे मित्राजवळ याच्याजवळ, मग ते कसा आहे, एक तर याच्याकडून टाका लागे ना, पासबुक मधून खर्च टाकावा लागेल, ते लोक आणून त्याच्यात टाकून देत होते. असे लोकांनी 45,000 रुपये त्याच्यात टाकले अच्छा, असे आणि असे किंमत खर्च. 45,000 रुपयात तुमची निवडणूक संपन्न झाली? हो, बरं, पण मग इतरही बरेचसे खर्च असतात, पोस्टर असेल किंवा लोकांनी केले ते. हा, ते परस्पर झाले, ते परस्पर. अच्छा, परस्पर झाले, त्याला हो, देखील लोक लोकांनी तुमच्या माहिती नाही, पाठीशी मला उभे माहिती होते. नाही. हो, मला माहिती नाही. बरं बरं बरं, वा वा सचिन, तुमच्यासारख्या तरुण नगरसेवकाशी बोलून खूपच छान वाटलं आणि मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो, कारण राजकारणात तरुणांची गरज आहे आणि तेही अ, चांगला उद्देश घेऊन काम करण्याच्या हेतूने किंवा उद्देशाने जी लोक येऊ पाहत आहेत किंवा येत आहेत त्यांनी तर पुढे काम केलंच पाहिजे आणि जनतेकरता केलं पाहिजे. तुमची जबाबदारी वाढली आहे, पुढल्या वाटचालीकरता आपल्याला खूप शुभेच्छा.